अतिशय कमी वेळात खुसखुशीत होणारे असे मोदक आहेत आणि खूप छान झालेले आहेत. तुम्ही सुद्धा करून बघा. या मोदकाला खूप कमी वेळ लागतो. ज्यांच्याकडे वेळ कमी आहे त्यांनी अशा प्रकारे मोदक नक्की करून बघायचे. पोह्याचे मोदक बनवण्यासाठी या बाउलवर पोहे घेतलेले आहेत. वजनाने हे 125 ग्रॅम पोहे आहेत. ज्या पोह्याने आपण नाश्ता बनवतो, कांदे पोहे बनवतो, तेच पोहे घेतलेले आहे आणि हे पोहे आपल्याला मंद आचेवर चांगले परतून घ्यायचे आहे. बारीक गॅसवर 5 ते 7 मिनिट आपल्याला चांगले अशा प्रकारे फिरून घ्यायचे आहे आणि चांगले भाजून घ्यायचे आहे. हे पोहे चाळणीने चांगल्या प्रकारे चाळून स्वच्छ करून घेतलेले आहेत हे पोहे आणि या पोह्यांचा भाजता भाजता छान सुवास सुटलेला आहे. तुम्ही बघू शकता. हे बघा, असे केल्यानंतर चुरा होत आहे या पोह्यांचा. हे परफेक्ट पोहे आपले भाजून तयार झालेले आहेत. हे थंड होण्यासाठी आपण एका पातेल्यामध्ये काढून घेऊयात. त्याच कढईमध्ये 1 चम्मच तूप टाकून घेतलेला आहे, छोटा चम्मच, आणि हे 20 ते 25 बदाम आहेत आणि हे बदाम हे छान थोडेसे हलकेसे गोल्डन होईपर्यंत मी असे परतून घेणार आहे. बदाम हलके सोनेरी झालेले आहे आणि छान तडतडू लागलेले आहेत बदाम. आता हे आपण एका पातेल्यामध्ये काढून घेऊयात बदाम सर्व. आता 20 ते 25 काजूचे तुकडे घेतलेले आहेत. आपण काजू घेतलेले आहेत. काजू सोनेरी होईपर्यंत छान परतून घेऊया आणि हे जे ड्रायफ्रूट आहे ते ड्रायफ्रूट आपण या तुपामध्ये, साजूक तुपामध्ये भाजून असे जर टाकले तर याची चव अधिक जास्त वाढते. तुम्हाला जर असे भाजायचे नसतील तर तुम्ही डायरेक्ट सुद्धा तसे सुद्धा काजू ड्रायफ्रूट टाकू शकता. आता या काजूला हलका सोनेरी रंग आलेला आहे. काजू सुद्धा आपण बाहेर बाजूला काढून घेऊया. हे टरबुजाचे बीज आहेत, हे घेतलेले आहे. जवळपास 1 मोठा चम्मच टरबुजाचे बीज आहेत. हे आपल्याला थोडेसे हलके अर्धा 1 मिनिट थोडे परतून घ्यायचे आहेत आणि बाजूला काढून घ्यायचे आहेत. टरबुजाचे बीज छान फुललेले आहेत. आता हे सुद्धा आपण एका पातेल्यामध्ये काढून घेऊया. आता हे पोहे, बदाम आणि काजू हे जे आपण सर्व भाजून घेतलेले आहे, आता मिक्सर मधून आपल्याला हे काढून घ्यायचे आहे. हे सर्व मिश्रण आपल्याला जास्त बारीकसर वाटून घ्यायचं नाही, असं रवाळ वाटून घ्यायचं आहे. बघा, अशा प्रकारे वाटून घ्यायचं आहे. इथे गुळचं सिरम बनवून घेणार आहे आपण आणि जवळपास याच वाटीच्या मेजरमेंटने आपण पोहे घेतले होते आणि अर्धी वाटी आपण आता गुळ घेतलेला आहे. जवळपास वजनाने 125 ग्रॅम गुळ आहे आणि मोठे मोठे 2 चम्मच असतात, त्या 2 चम्मचनी हे पाणी आहे आणि हे चांगलं आपल्याला फिरून घ्यायचं आहे. गुळाचा आपल्याला दाटसर पाक किंवा चासणी बनवून घ्यायची नाही आहे. फक्त आपल्याला गुळ या पाण्यामध्ये वितळून घ्यायचा आहे आणि बघा, याला थोडीशी उकळी आलेली आहे. बस, हे तयार आहे. आता हे आपण थोडं थंड होऊ देणार आहे. टरबुजाचे बीज आपण यामध्ये टाकून घेतलेले आहे आणि थोडेसे ठेवलेले आहे बाजूला. आपण गुळाचा जो सिरम आपण बनवून ठेवलेला होता हा यामध्ये टाकायचा आहे, पण पूर्ण टाकायचा नाही. अर्धा टाकून आपण आधी फिरून घेऊया. अर्धा सिरम टाकल्यानंतर फिरवल्यानंतर हा भुगा भुगा सरच आहे. अजून आपण यामध्ये 1 चम्मच अजून सिरप टाकून फिरून घेऊयात. थोडा थोडा सिरम टाकून सर्व सिरम आपल्याला लागलेला आहे आणि या सारणाचं तुम्ही बघू शकता परफेक्ट गोळा बनलेला आहे. आता आपण या सारणाचे मोदक वळून घेऊयात. या साच्याला छान प्रकारे तूप लावून घेतलेलं आहे आणि या साच्यामध्ये हे आपण जे बीज ठेवलेले होते टरबुजाचे हे आत टाकून घेणार आहे थोडेसे आणि हे काप आहेत बदामचे हे टाकून घेणार आहे आणि साच्यामध्ये असं सारण सर्व भरून घेणार आहे. चांगल्या प्रकारे असं दाबून दाबून बोटाच्या मदतीने, अंगठ्याच्या मदतीने असं दाबायचं आहे सारण, कारण या मोदकाला चांगल्या कड्या पडायला हव्या. बघा, छान असा मोदक तयार झालेला आहे. पहा, अशा प्रकारे आता सर्व मोदक मी वळून घेणार आहे. अतिशय खुसखुशीत असे मोदक होतात. हे तुम्ही सुद्धा करून बघा. पोह्यापासून बनणारे अतिशय सुबक आणि खुसखुशीत मोदक